राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आदरणीय कांबळे गुरुजी आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला 22 तारखेला जो कार्यक्रम झाला, कोणता कार्यक्रम झाला 22 डिसेंबरला? तो कोणाच्या जन्मदिनानिमित्त? तर ते थोर भारतीय गणित तज्ञ होते आणि त्यांचा जन्मदिन हा आपण राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करतो. तो त्या दिवसाचा कार्यक्रम होता आणि त्या दिवशीच आपल्या शाळेमध्ये आदरणीय कांबळे गुरुजी येणार होते, पण थोडंसं मागं पुढं झाल्यामुळं त्यांना आज वेळ मिळाला आणि आज ते आपल्या शाळेमध्ये इथं उपस्थित राहिले. तर त्यांचे पहिल्यांदा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपर्डे तर्फे हार्दिक असं स्वागत करतो. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वतीचे पूजन करावे. असिस्टंट मॅडम माझ्यासोबत आलेले माझी केंद्र प्रमुख सेवानिवृत्त केंद्र प्रमुख गायकवाड सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कुंभार सर, माझे जुने सहकारी अत्यंत जवळचे मित्र भीमराव निकम गुरुजी, मुलाने गुरुजी, बडदरे सर की ज्यांची साथ फार मोठी मला मिळते, सतत माझ्या बरोबर असतात. या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काय सुरेश कदम, रामराव दादांचे चिरंजीव असं पोलीसवाले भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून आपण साजरा करतो.
थोर जागतिक कीर्तीचे गणितज्ञ श्री रामानुजन यांची जयंती 22 डिसेंबर 1887 साली श्रीनिवास रामानुजनचा जन्म झाला तामिळनाडूमध्ये. आता मी थोडक्यात सांगतो, पुन्हा कोणाला हायस्कूलला हे करायचे ह्यांना सगळं सांगितलं. त्यामुळं तर बाळांनो, या शाळेमध्ये मी 16.5 वर्ष या शाळेत सर घोरपडे सर अतिशय या गावानं खूप प्रेम दिलं. ज्या काळात 78 ते 94 या कालावधी मी इथं होतो, प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा मला कधी गैरसोय वाटली नाही. इतकं लोकांनी प्रेम दिलं, साथ दिली आणि त्यामुळे मी या ठिकाणी या गावात काम करू शकलो. हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे. आणि या गावानं खूप मुलं स्कॉलरशिपला वगैरे लागली. त्याला सहकारी आमचे निकम मुर्जी वगैरे सगळे सहकार्यांचं सुद्धा तितकंच मला सहकार्य मिळालं. त्याच्यापैकी चांगली मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिवास रामानुजन लहान असतानाच खूप कुशाग्र बुद्धीचा होता, हुशार होता आणि अभ्यास करण्याची त्याची प्रवृत्ती सतत होती. त्याप्रमाणे आपण अभ्यास करीत राहिलं पाहिजे. रोजच्या रोज अभ्यास केला तर आपल्याला ज्ञान येणार. आजचा अभ्यास, पहिलीचा अभ्यास चांगला झाला तर दुसरीचा, दुसरीचा झाला तर तिसरीचा. त्यामुळे सरांनी जे काय तुम्हाला रोज अभ्यास घेतात, मॅडम घेतात, ते तुम्ही काळजीपूर्वक करणं अत्यंत गरजेचं आहे. या आताच्या ह्याच्यामध्ये पालकांचं सुद्धा तितकंच लक्ष असावं लागतं. हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आज या राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्तानं तुम्हा बालकांचे गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण थोडक्यात सत्कार करणार आहे, म्हणजे त्यांना सन्मानित करणार आहे, त्यांना बक्षीस देणार आहे. तेव्हा सर ते वस्तू नाव करून आणि या ठिकाणी आम्हा चौघांचं या ठिकाणी आल्यानंतर जे सन्मानित केलं त्याबद्दल मी मुख्याध्यापकांना, शाळा व्यवस्थापक समितीला सर्वांना धन्यवाद देतो. 2 शब्द संपवितो. अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कांबळे गुरुजी यांचा आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो की गुरुजी आपल्या शाळेत कधी येणार. खरं तर त्यांचं काम, त्यांच्या कामाची स्तुती मी करणं हे योग्य नाही, कारण त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि आपण आता प्रत्यक्ष त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांकडून त्यांचं मनोगत ऐकलं तर मी माझं परमभाग्य मानते, आमच्या विद्यार्थ्यांचंही परमभाग्य मानते की त्यांचे चरणस्पर्श आमच्या शाळेला
त्यांचा अनुभव आम्हाला मिळाला आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करून आमच्या विद्यार्थ्यांचं गोड कौतुक केलं. म्हणून उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ शाळा व्यवस्थापन अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचप्रमाणे माझ्या ज्या पालकवर्ग माता भगिनी आहेत या सर्वांचं आणि शाळेचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक कुपर्डे या सर्वांचंच मी मनपूर्वक असा आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. आणि यापुढेही कांबळे गुरुजींनी असंच आमच्या शाळेला वारंवार भेट देऊन आमच्या मुलांना प्रोत्साहित करत राहावं अशी विनंती करते. धन्यवाद. अध्यक्ष आहेत की ज्यांचा आपल्या शाळेवर कायम प्रेम असतं आणि शाळेच्या प्रत्येक हाकेला ते पळत येतात. अगदी सगळ्या गोष्टीमध्ये ते हिरिरीने सहभाग घेतात. अशा पालक असणाऱ्या रियांचा आज वाढदिवस आहे. तर आज मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन रियांचा वाढदिवस आहे शुभेच्छा देण्यासाठी पुढे यावं. त्याप्रमाणे आहेत या तुम्ही पुढे जावा की जा आणि